चिंतनी अंतर न पडावी। येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याचकास कृपेविशेषी। आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी। तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंकासरी दिवा पाये। आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी। उडाला नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा संतांशी रंजवू चित्तांशी अपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण शरण जिहानो मला हे जमत नाही। मी एका ठिकाणी उडी मारली मी खाली गेलो। आता भय नाही ऐसे वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची। आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी। प्रश्न प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवन हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय शिवीचं फल म्हणून भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात। शिवीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार। सर्व गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सर्वांच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आहे। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। टाळी वाजवा एक बार जोरात। थोडा करण्याचा आवाज कमी डबल येतो स्टिची मार खाली आपल्याला साऊंड द्या। जेवढे आले तेवढ्या ऐकू जाऊ भाई। त्याच काय आपण गुत्त घेतो इथलं ऐकून गेलं बरं।
या कार्यक्रमाला एका चिडी म्हणूया पण अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांच्या सुंदर रसाळवाळीतून तुम्ही भागवत कथा ऐकता महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे आमचे कृष्णा महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे बबन महाराज मला वाटतं काय मीटिंग करू वाढवावाडी करू नका आवाज चांगला आहे त्यांची टाळी गेली ना हुकली नाही टाळी वाजवा त्यांच्यासाठी ज्यांना सुंदर अशी पाठीमागे सात संगीत केली आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे बाळू महाराज जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी पलीकड मायकारू बासमध्ये संगीत अलंकार वारकरी रत्न हा मुरली भाऊ ज्यांना चाल पुकारली आमचे हरिभक्त प्रायण होय वर्धा असणारे आमचे किशन बाबा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा इकडं आमचे हरिभक्त प्रायण गायन कोकिळा सुनील महाराज हा सुनील महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा आमचे सचिन महाराज आमचे वासुदेव महाराज आता सगळेच महाराज हे कसं असतं शिळला दोन सड पिले पाच म्हणलं की एखादं हुटकत आहे कुणाचं नाव राहिलं तर बाप मारा मृदंग महामिरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी आमचे नामदेव महाराज जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी इकडे आमचे मृदंग महर्षी तालुमनी हरिभक्त प्रायण वैभव महाराज कराड जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी बाईक शिकी मातमी सुंदर आहे तुमचे नाव घेतले कमी जास्त करू नका त्याच्यासाठी टाळी वाजवा मला वाटतं आमचे यजमान असणारे आज ज्यांच्याकडे कीर्तन सेवा आहे बाळासाहेब व्यंकटराव हा बाबासाहेब व्यंकटराव गरजे कुठे सोनपेठला तुम्ही आहेत ना मला काय ते सोनपेठला असले तर सुनी आमचे सुमित दादा आहेत आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचं थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करायचे मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो बबन ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव आहे परमार्थ सहज करा आनंद प्राप्त आहे माझे ज्ञानोबा आनंद रे आनंद अशी नाजूक परमार्थात आनंद असतो आता तुम्ही म्हणता महाराज परमार्थात आनंद आहे विनोदानं सांगतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही खरं प्रत्येक मनुष्य माळ घाली नाही खरं हुशार प्रत्येक मनुष्य भुका लावेल नाही तुकाला तर चुका माळ घालण्यासाठी भुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी आनंद कसं आहे विनोद नाही बरं सचिन महाराज कीर्तन करा वाटतं
नाही तर फाशी घ्या वाटते. उगा काय रात्रभर पाकडर काय नाही सापडलं. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमाग 4 भजनी उभा. किशन महाराज त्याला काहीच आहे ना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं, मलाच उचललं. इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. उडाला परमार्थ इतका सोपा नाही महाराज. या वनात यातलं नावच आहे वन. मारुती वन आहे. काय झाडी काय डोंगर. वारी आहे कडे नाही काहीला काहीच मिळालं. तुम्ही दादा या या इकडे. काय पाकिट म्हणलं काय नाही एवढा गडबड करू नका. थोडं टाइम द्या. इतका सोपा नाही. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैठा होये. आता प्रमाणे किती देतात वासुदेव महाराज बहुतांश कृताची. कारण त्या कपाळाचे नाम नाही. एखाद्या विचारला चला आपल्या इंजेगावला वनगाव मारुती अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. भागवत कथा आहे. कथा झाल्यास शिवपुराण का. हा बरं शिवपुराण काय कास ना. पहिलं भागवत होत, आता शिवपुराण झाले. पुन्हा दुसरं कोणतं निघून आहे. निघून होत नाही. जाऊ द्या. शिवपुराण कथा आहे. कथा झाल्यास जेवाय नाही महाप्रसाद. जेवण लग्नात असते. एखाद्या विचारला चला महाप्रसाद खाण्यासाठी. त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. लवकर बोला काय थंडी ताप. एखाद्या विचारला चला 8 ते 10 कीर्तन आहे. कीर्तनाला चला. त्याला सांगितलं कीर्तनाला आलो असतो. म्हणला अंगात पाप आहे. झोपले काय. लक्ष देऊन ऐका. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे. मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हाताळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल. आपो जोरात टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप सुनील महाराज तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप. परमार्थ कुणीही करावा. माळी कुणीही घालाव्या. आळंदी पंढरीची वारी कुणीही करावी. इतकं सोपं नाही. आणि पाप घालण्याची ताकद माझ्या संतात आहे. असे माझे ज्ञानोबा तुको बराया नाथ महाराज केवळ पाप घालण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे. थोडक्यात बोलायचे टाळी वाजवा. विढाला आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. लक्ष द्या. मला वाटतं एका जन्मात शास्त्रपाठ झालं. वासुदेव महाराज अभिमान आहे का नाही. हो म्हणा क्या. एका जन्मात कीर्तन चांगलं आलं अहंकार आहे. एका जन्मात कला चांगली आली अहंकार आहे. एका जन्मात वाजवाय चांगलं आलं काय अभिमान आहे. पण विनोद नाही. माझ्या ज्ञानोबरायानं तुकोबरायानं एका जन्मात नाही. ज्ञानोबराय म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. तुकोबराय म्हणतात मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. तुकोबराय म्हणतात एका जन्मात नाही. जे झाले
टाळी वाजवा यायला आल्या आल्या वाटलं दिशा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असते किसन महाराज, पण 16 टनाची गाडी उचली ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. उडाला तुम्ही दादा घाम आला आणि जिथं घाम तिथं दाम उगा केला इशारा. हे फुकटचं खाली शुगर होती बघा. विठाला कुणाच्या मला वाटतं गिरी काय उगा कुणाच्या मी एका ठिकाणी असा झटका आणला बाबा सुरेश बाबा लय हसायचे असे मस्त सुखी खाऊन पिऊन बरं का. सुरेश बाबा मी एका ठिकाणी असा झटका आणला एक काय गड्याच्या अंगात आला इमादर ती जेव्हा उठला आहाक नग 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 असं हुशार माणूस होता आमच्या सुनील भारत सर. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 रिटायरमेंट कोणती हे का. बरं मग आता काय आपल्या फायद्याला आली म्हणाय सध्या. पुन्हा महाराज ते कळालं ना सुरेश महाराज म्हणले की मला कळालं ते सगळी रेंज असते आम्हाला. ते विढाला विढाला आता त्याच्या अंगात आलं जेव्हा उडी मारली दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 सोडा. सुनील महाराज म्हणले कामून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि तुम्ही लोक म्हणता त्याच्या अंगात देव घुसले बेसरमीच्या भोकाना आला उडाला. तुम्ही हसा म्हणून नाही पट्टा म्हणून सांगतो लक्ष द्या. एक वाक्य आहे का बरं काय. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्ता शिरलेला देव निघत नाही. माझ्या नाथ बाबाच्या चित्तात देव शिरला. 36 वर्ष काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे आनंदे भक्ती भावी दिला एकनाथा जाऊ द्या तुकोबराच्या चित्तात देव शिरला. संसाराच्या नावी खालून या वाढत हा पुल्ले ज्यांना दिवसाचा दिवस केला रात्रीचा दिन रजनी हाती थोडक्यात बोलतो. बरं तुकोबराची सेवा आजची नाही तुका म्हणे देवा तुला हे माझी माझ्या वडिलाची मिराशी का याची वडिले साधी याला तुकोबरानं प्रत्येक युगात कुर्ता तीर्था दोपार कधी योगाचा भक्त नामा उभा तुकोबरानं प्रत्येक युगात देवाची सेवा प्रत्येक अवतारात देवाची सेवा घडली. महाराज सेवा घडली मान्य आहे पण सेवेचं फल काय. अभंगाचं पहिलं
ते 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आतापर्यंत आम्हाला भीती वाटत होती, आतापर्यंत भय वाटत होतं, आतापर्यंत चिंता होती. अरे जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, अख्खं जग ज्याच्या ताब्यात आहे त्याची सेवा घडली म्हणून आता भय. आता भय बोला की नाही. बाळा तुझं नाव काय? हा सरळ बसा असणं बाबा, लय त्रास देऊ नको, सरळ बसा असणं. वा खरं सांग, काळाचे 3 प्रकार आहेत. किती? 3 आहेत. किती? कोणते कोणते? कॉपी करू नका समजा. दादा किती आहेत माय बाळा? तो नाव काय? हा अमृता. किती सारे हो ते असे लेकर बघितले चुटकून मुखा घावरते, काही काही बघितले लांबून घावरते. शोभने झालेले ते एवढे हातपाय बसलेले, शेदरचे माश्या नाकावर, दुधाचा काला डेरीवर. आताची माय म्हणते महाराजा आग लागली तुझ्या राजाला. काळाचे 3 प्रकार आहेत. किती? किती? 3. कोणते कोणते? बरं जाऊ दे, ते मागायला हसायला मला. काळाचे किती प्रकार रे? हा कोणते कोणते? पण सकाळ दुपार संध्याकाळ. काळात हे माहित नाही म्हणल्याशी कोणत्या शाळा असतील मला रे? मी पण लय हुशार सचिन महाराज. एका गावात एका मास्तराने एका पोराला उठवलं, उठ म्हणे का आज दिवसभर झालं मी उपवास आहे, ह्याला कोणता काळ म्हणायचं? ती लय हुशार होतं बबर महाराज. ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला, प्युअर दुष्काळ आहे, प्युअर. इतकं खाला असून उपवासी म्हणलं दुष्काळच आहे म्हणला. काळाचे 3 प्रकार, भूतकाळ, भविष्यकाळ, बोला वर्तमान. आता कोणता चाललाय? कोण म्हणा संध्याकाळ? आता वर्तमान आहे. आता कोठे धाबे मन तुझ्या चरण देखील या, आता बघडे डोळे, आता जागा रे बहिणो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाच उपदेश. आता निशिंदीने पावलो ईचा, आता निशिंदीने पावलो ईचा, कुंडलिया धाव कृष्णतिया. टाळी वाजवा. आता कोबरा सांगतात आतापर्यंत भीती, आतापर्यंत भय, आता भीती भय चिंता नाही. जाऊ दे आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत, थोडा इथं साऊंड लावा द्या ना. इथं 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 हा मांडवलं. आता तुम्ही म्हणताल महाराज भीतीने असा मनुष्य नाही बरं काय. वासुदेव महाराज भोगे रोग भयम, भोगे रोग भयम, कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे, कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे, शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची, कुणाला कशाची. बाळू महाराज एकाच आडनाव वाघ होतं. काय होतं? झोपले काय? वाघ. ते गावात निघाला की एकदम तैट, ह्याला ढाका आणताला बुक घ्या, ह्याला ढाका आणताला बुक घ्या. गावात ते म्हणले गावात एवढं का तैट? म्हणला तुला माहित नाही म्हणला, पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ? ते सासरवाडला गेला असा वाकून राम राम करायचा.
एक जर म्हणला गावात एवढं ताईट चलतोस सासरवाडला का वागतोस म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे म्हणला सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारे आहे म्हणला झोपले काय कळाला असलं तर टाळी वाजवा आता वाघाला भीती कुणाची वाघमाऱ्याची कुणाला कशाची आमच्या संताला भीती नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ मुला मसला करी तुकया घरी राबतो काळ लोळतो चरणी तुकया घरी वाहे तुकाराम हे कसं आहे सुरेश बाबा भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लिहिणं म्हणा अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला मी इथल्या सोडून मडपातल्या धरून सांगालो कळालं काय जाणाला एका बाईनं भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ सचिन महाराज हिनं भाजी वाढली ह्यानं फुरका हाणला शेंडीत तैट माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा आजात वाद आणि आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे मी एकटा सोडून बरोबर आहे का नाही इतक्या जवळ ट्रेन नाही म्हणल्यास कसं भाऊ विनोद नाही विनोद आता खरं सांगा वासुदेव महाराज तुमचं झालं का नाही झालं तुम्हाला अनुभव आहे भाजी कशी का ना मालकीन जीव घालताना पुढे बसते का नाही बसते का नाही हो म्हणा म्हणजे तुम्हाला तेवढं विनोद नाही तेवढंच बरं वाटावं झाली समाधान तुमची देखील आता ती बाई पुढे बसली त्याच्या डोळ्यातून आसरू आले गपचिप तरी बसाव बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास मस्त वाटा गाठा लागेल म्हणला विठाला तुम्ही हसा म्हणून नाही पटा म्हणून सांगतो लक्ष द्या माझ्याकडे भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते अशी गुणीजन चांगली असली तर कीर्तन करा वाटतं जोरात टाळी वाजव बरं अरे आतापर्यंत भीती होती आतापर्यंत भय पण आता निश्चिंतीने पावलो तुकाराम तुकाराम नाम घेता संताचं नुसतं नाव जरी घेतलं यमाची ताकद नाही हो आपल्याला मरणाची तरी भीती बघू येऊन सांगतो वासुदेव महाराज एक बार यम मला न्यायला आला कुणाला एक बार यम मला न्यायला आला कुणाला मला का तुम्हाला नाही आमच्या मुळावर लोक आहेत ना आणि यमाना मला गेजगे महाराज सांगितलं गेजगे महाराज लवकर उरका मी दिसाईत का इतका पण लय आगा बबन मारा मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता कुणाला विचारलं आता यम बी हुशार यमाना मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी मी डोकं लढवलं यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण गुंगी चावची टाकली म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे यम झोपला पाहिजे कॉफी केली यमानं पिली यमाला चक्कर आली यम झोपला मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा ते दप्तर फाईल घेतली हीच केली तर पहिला नंबर माझा मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा सगळ्याच्या खाली म्हणजे सगळ्या गावानं तर एकट्याच मरण कुणाला बरं वाटतंय नानोबरा सांगतात आगा मरणा बोलणं कुणाला बरं वाटतंय नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला यमाची चिकर गेली यमाची गुंगी गेली यम उठला क्या बात है गेजगे महाराज यमाचा तिरस्कार करणारे महाराज लई पाहिले म्हणला यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे तुमचा पहिलाच नंबर होता तुमच्यावर प्रसन्न झालो मला वाटलं का बदल करते का काय काही नाही म्हणलं थोडा बदल करतो तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला टाळी वाजवा कळाला असलं तर आता बरं चुकलं का माझ्या हातानं मी खाली घातलं होतं आपल्याला मरणाची भीती आहे
आणि आमच्या संत महात्म्याला मरण माझे मरून गेली मजा केली अमर मरण हातून सुटली काया विचार या निशे आपुले मरण पाहिले मी आम्हा हरीच्या दासा भय नाही आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता ताळी वाली ताळी जोरा जोरा जोऱ्या जोऱ्या वाह ताळ ताळ जोऱ्या मर्दा ताळी जोऱ्या ताळ आम्हाला भीती नाही थोडे माईक आम्हाला भय नाही आम्हाला चिंता आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही झालाय अरे सखळे वैकुंठ आम्हा हरीच्या दासा नाही खऱ्या भक्ताला भीती वाटत नाही खऱ्या संताला भीती वाटत नाही निर्वाणी गोविंद असे तैसा केला आम्हा खाली पाठीकडे आपण कळी काळाशी खऱ्या भक्तावर केवढे संकट येऊ द्या देव निवारण करतोय थोडासा कथा भाग सांगतो टाळी वाजवा विढाला आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी इकडे बघा मोबाईल थोडे खिशात थोडे घंटा भर खिशात ते माणसाला नाद लागले ते पण काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्या घरात घुसले इमान त्याला पताच नाही आपलं घर बदललेलं त्याच्या पाठीत दणका बसला की कळाला घर बदललं इकडे मला तस्मै न महा काल बदलला
थोडंच चाट ठेवा घंटाभर विनोद नाही बरं का हा, तुम्हाला म्हणलं बरं हेला म्हणलं मी तुम्हाला नाही हेला हा, ते आता ते काही माणसाला लई काळजी लागते तिकडे कीर्तनात बसल्या बसल्या विठाला विठाला जाऊ द्या असू द्या टाकली उठ भीती वाटत नाही भय वाटत नाही चिंता वाटत नाही माझ्या नामदेव रायाच्या इथं आमच्या संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या कुणाच्या इथं नामदेव वा माझ्या नामदेव रायाच्या घरी 14 माणसं होती किती होती किती वा 14 माणसं काय करायची नामदेवाचे घरे 14 रसमरे हरी काय सांगावं अरे 14 माणसं भजन करायची रात्रंदिवस रामकृष्ण हरी राम माणसं भजन करायचं रामकृष्ण हरी काय ताकद असलो विनोद नाही 14 माणसाची सेवा कोण करायची कोण आमची जनाबाई कुठली आपली गंगा कोण म्हणलं आपल्या गावची आपल्या गावातली कीर्तनाला लवकर येईना विनोद नाही का संत जनाबाई काय भाग्य असेल विनोद नाही सेवा करण्यासाठी भांडवल लागते काय लागतं जेत ज्ञानाचा तेत सेवा हा सेवेला की सेवा त्यावेळी उच्चारावे भांडवल लागतं भजन करण्यासाठी हे भांडवल आहे तनु मनु जीवे आग्रवता करावे अपेक्षित आपुली हे सांगते एका जनार्दनी संत पूर्ण करीत मनोरथ काय सांगावं जुन्या काळात भांडवल होतं त्याचं नाव जात काय होतं मला जात काय होतं जाताला काय असते खुटा 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 नाही खुंटा खुटा वेगळा खुंटा वेगळा बोल नाही आपलं खुटा खुंटा हलवून खुंटा करावा बळकट आता माझ्या माता मावला विचारा महाराज विनोद नाही महिला मंडळी ते माझ्या आईसारखे आहेत खरं सांगा आजी ह्या बुढे ह्या काय मग टुळू टुळू बघायला नानला माय नमुना म्हणत असताना वेगळा दिसाला त्यांना विचारा आजी खरं सांगा तुम्हाला जात माहिती आहे जात जात माहिती आहे की जात्याला काय असतं खुंटा बरं खरं सांगा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव हलवून बघा हा हुशार त्यांना माहिती आहे हलवून बघा आताच्या बायाला जात कळणार खुंटा कळणार उकळ नाही मुसळ नाही आता ते किचर वाटा ते क्या गॅस आल्याच्या पाका आणि विनोद नाही हो का खरं खरं सांगू किसन बाबा हो इकडं बघा इकडं
तिकडं काय चहा करायचा काय किशन महाराज विनोद नाही खरं सांगू जुन्या काळातल्या ह्या बाया आहेत ना हे ना हातावर भाकर केलेली फुगायची माझ्याकडे बघा हातावर भाकर केलेली तिला पापड याचा पोळीला पापड चपाती फुगायची आता उलट झाले आताच्या बायाची भाकर फुगाना पोळी फुगाना आता करणारी बाईच अशी फुगाली सगळं उलट होऊन गेलं एवढं शांत होत ऐका जुन्या काळात माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा कशाला बोला की खुंट्याला हात लावा आणि जनाबाईनं म्हणावं सुंदर माझी जाती जुन्या हे जुन्या काळात भजन सांगालो आता काल पुरा एका बाईनं जात्यावर काय म्हणलं आंब्याचा रस कशाचा पाणी घालून केला ना माझ्या ठकीला नवरा मिळाला गांजा त्याच्या पुढची तर वेगळंच म्हणून लागली वासुदेव महाराज आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी बाबू तुला देशी घात भेटे पुण्या मेल्याने केली चाडी आली पोलिसांची गाडी मी म्हणलं आता कोण चाडी करेल सरकार मान्य दुकान झाले कुठेही प्यान कुठेही लोळा आता ते माझ्या जनाबाईचं भजन रात्र न कळे आठवण आठव दिनरात्री हाची माझी मदत झाली माझ्या जनाबाईचं भजन आहे महाराज जनाबाईनं खुंट्याला हात लावा आणि देवाला बोलवा देवानं पळत यावर कशाला हात लावा कशाला खुंट्याला जनाबाईनं पुढे म्हणा पंढरी हे माझे माहेर सासरी असं म्हटलं जनाबाईनं देवानं तसंच म्हणायचं काय करायचं तसंच म्हणायचं जनाबाईनं पुढे म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा कुणाची जनाबाई देवाची इमानदारीनं खरं सांगा बरं आता तुम्ही घरी जा कीर्तन सुटल्यास बाबा महाराज तुम्ही दोघे तुमचं झालेलं आहे तुम्ही दार वाजवायचं असतं तुमच्या मंडळात टिकून यावं तुम्ही इकून जावं तुम्ही तुमच्या मंडळाला म्हणायचं आई हे आई त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले पाहिजे नाही स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणली का प्रमाण सांगतो पृथ्वीची या बोला नाही त्याचं पाड आणि भलं तैशी गोड करून घे प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल आता हे तुमचे झालेले तुम्ही आता मला कळाले हो काही हे नवीन लग्न झालेले पोर आहेत ना बायकोला पिल्लू म्हणाले पिल्लू काल परवा एक माझ्या गाडीत बसले पाठीमागे आता दणका चालला ए पिल्लू पिल्लू मूर्खा बायकोला पिल्लू म्हणाला लेकरला गाडव म्हणतोस का काय हसावरून नाही पट्टा म्हणून प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल त्याला भान राहत अरे एवढा मोठा जन हे ईश्व या बोलविल्या खंजीर भरता प्रभू चाले हे शरीर एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा जनाबाई म्हणली देवा काय फाता टाइम होते आला मंदिरात पुजारी आले असतील ब्राह्मण आले असतील लवकरात लवकर जा जनाबाईने गडबडी डागिने तिथंच पितांबर तिथंच शेला तिथंच आणि माझ्या जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली काय घेतली आपल्याकडे गोधड म्हणतात ना गोधड काही ठिकाणी बदग सचिन महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो एका ताईला म्हणत आहे अंगावर घ्यायला काय आहे का ती बाई म्हणली बदग देऊ का बदग म्हणलं बा हो बदग म्हणल्यास काय हानी का काय न करू म्हणलं मला त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं गोधडीला बदग म्हणते खरं सांगतो तुम्हाला आता ती गोदड आत्राय नरम पांघराय गरम बांधून ठेवली तर भरम आणि चोरून नेणाऱ्याचं करम ती अशी गोदड वाकड खांद्यावर घेतली उभा कसा राहिला विठेवरी पंढरीचा
कसा उभा राहिला माझा भगवान परमात्मा इथवर उभा. 2-4 पुजारी आले, लांबून पाहिलं, दागिने नाहीत, पितांबर नाही, शेला नाही. म्हणले मंदिरात देऊ नाही, भूत आहे भूत. बबन महाराज एकही पुढे येईना. बाहेरूनच पुकार केली, ऐका हो ऐका, मंडपाच्या बाहेर बसलेले सर्वांना सूचित करण्यात येत आहे, देवाचे दागिने चोरीला गेले हो, देवाचा शेला चोरीला गेला हो. काही बाहेर बसले, बसल्या बसल्या म्हणू लागले टाका ताट्या. दुसरा म्हणला का फिका ताट्या. पुन्हा हल्ल्या म्हणला दागिने. त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय करा काकत भोकला ठोकला. त्याच्या रावले तर ते महाराज येणार नाही. तेच बरं आहे म्हणला ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. नक्की त्या जनाबाईला हल्ले असतील. पाहत पाहत आले, माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला. लक्ष्मणराव, चांगला माणूस जर चुकीस सापडला, नालायक लोक आपल्या जिभीचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही. पण चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. किती बोला लवकर, किती? 2. कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का, वागाय निक्का, भजना पक्का, देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का? वागाय लुच्चा. लुच्चा काय पप्पावनी बोलायचं पण 1000 लपडे करायचे. वागाय लुच्चा, भरणात कच्चा, तो यमाचा सक्का. जोरात टाळी वाजवा. अरे त्याला मुलगीच्या पायातलं कळत नाही, न सांगता तुम्हा देव चतुर चतुरातो काय कळत नाही. माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला. माझ्या संत जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं, सुळावर द्यायचं ठरलं. त्याला विचारत होता पलीकडे पलीकडे हा ते टी शर्ट घातले. त्याचं नाव काय? तुमचं नाव काय? नाव हा दत्ता भाऊ. खाली बघू नका, उरी बघायचं. मला लय लक्ष असते माणसाला खाली. मला सूर्यफूल खोडायला लगेच घडून लागते. थोडं माझ्याकडे येणत नाही. माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं. माझ्या जनाबाईने विचार केला, आयुष्यभर याची सेवा केली, संसाराच्या नावे घालून या चालवली संसार, याची सेवा करून मला सुळावर जावं लागतं. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर काढला. काय केला? काय केला? आणि जुन्या काळात भांडणं लागले असत बाया डोक्यावरचा पदर खाली घ्यायच्या. आता आता काही नाही, दोहीचा पदर. मी पुढचं बोलत नाही, विनोद नाही. डोक्यावरचा पदर काढला, माझ्या जनाबाईनं कमरला खोचला. जनाबाई देवाला बोलू लागली, अरे
हे तटावर खाली दिलं नाही मला एवढ्या हाताखाली बसलेत मला मला वाटलं माळ आहे काय घ्यायला केव्हा खाली आता लगे घाला विनोद नाही लक्ष्मण दादा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पाहिजे घाला बा घालायचे घालायचे नाही नाही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका तुम्ही हसू नका हा तसं हसू नका बरी नाही थट्टा भल्या भल्या असे नका घालायच्या का खरं नाही नाही विनोद घालायच्या घालायच्या का हो म्हणा घालायच्या घालायच्या तुटली नाही त्याने ते केस काळे केले असं मला कळायला माणूस चाप्टर आहे म्हणून थोडा ते माणसं लगेच झाकत नाही विठाला अरे माझी जनाबाईला देवाला म्हणून लागली जनाबाई तुझी रांड रणरणकी झाली कुठे गेले तुला पाहुणी दरबारात न्याय राहिला नाही चल खाली हो नाही राहिला नाही थरथर कापू लागला पाषाणाची मूर्ती थरथरा ऐकून जनेची वाणी सुळाचे ते झाले बोला झाले आता उत्तर द्या ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचं सुळाचं काय झालं बोला बोला काय झालं पाणी आता उत्तर द्या माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का लवकर बोला बोला भीती वाटली नाही भय वाटलं नाही चिंता वाटली काय कारण घडली सेवा समर्थ भीती वाटली भय वाटलं चिंता वाटली कारण घडली सेवा कुणाची समर्थाची शिवेला फार किंमत आहे दादा चेष्टवाली माडी घाला मला लगेच शिवेला फार किंमत आहे विनोद नाही तुम्ही देशाची करा तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही धर्माची करा तुम्ही मायबापाची करा तुम्ही वन मारुतीची करा नक्की आपल्यावर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय लोक नक्की तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहणार तर यांना किती किंमत आहे तुमच्या दोघा झाले झाले नाही होईल जम झालं धीरे शेबाजी आणा गडबड करू नका हळूहळू डाळी डाळी तरी म्हणलं ते जरा झरझर वाजवले कळालं मला त्याच्या मनानं आपलं चांगलं होऊन गेले झपाझपा हांड्यावर बरं हे आता काय लय अवघड झालं आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणाला तू भगवगुण गांजावर चलो जा प्रिया कुंभमेळा विनोद नाही आता लय अवघड झालंय विठाला विठाला आता खरं सांगा तुम्हाला किती किंमत आहे मृदंग्याची बायको मृदंगी किंमत आहे मृदंगाची बायको मृदंगी आमच्या बाईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन पहिला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे हो डॉक्टरची बायको बोला की डॉक्टर कंडक्टरची बायको कंडक्टर सरपंचाची बायको सरपंच वकिलाची बायको मास्तराची बायको इंजिनियराची बायको पेताड्याची बायको म्हणा की पेताडी वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंत करणार परमार्थ करा
तुम्हाला हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय सेवेला किंमत आहे. घडलिया सेवा समर्थ समर्थ कोणाला म्हणा, म्या बोलविल्या ईद बोली, म्या चालविल्या, म्या हलविल्या, दर 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 थोडा थोडा आणि गाणा बापुरे हरी समर्थाचे घरी सकल संपदा नाही तुटी, कदाच समर्थाचे पंगती भोजेने तळीलिया वळीलिया एकची पक्वाने असा समर्थ महाराज. जाऊ दे आता, कशाला टाईम घालू. खरं सांग, काही माझ्या सगळं जग कुणाच्या ताब्यात आहे, कुणाच्या. किती माणसानं वळवळ करू द्या. काही माणसं म्हणते मी देवाला मानित नाही, कुणाला नाही. त्याला का फॉर्म भरायचा का कुठं उभा राहतो. एक वाक्य घेऊन जा. खरं सांगू, आमचे सद्गुरू बाबा महाराज सातारकर त्यांच्या मुखात एक वाक्य आहे, तुम्ही देवाला मानता, यात काही नवल नाही. माना अथवा न माना, पण ज्या तुम्हाला देव मानतो म्हणून आपण जिवंत राहतो. ज्या दिवशी देवानं आपल्याला सोडलं त्या दिवशी बाया माया माया गेलं. अरे देव मानतोय म्हणून आपण माणसात हात ताळी वाजवा. त्यांना मानायचं सोडून दिलास काय खरं, मोठ्या मोठ्याचा तुरा झाला, विनोद नाही दादा. खरं सांगू, हे कुलूप आहे, हे शरीर काय, हे घर आहे, हे कुलूप आहे. आणि ह्या कुलूपाची चाबी कुणाकडे आहे, देवाकडे आहे. आपल्या घराची चाबी तुमच्याकडे नाही, विनोद नाही. याची चाबी हे आता एवढं हालालं एवढं फिरालंय ना, त्याच्या हातात आहे महाराज. त्यांना उग एक चाबी फिरवा, एक चाबी. आले देवाची आणि तेथे कोणाचे, हे सगळे ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. देव म्हणतात, देव रिपोर्ट त्याच्या ताब्यात आहे. मग तू खबर आहे सांगतात त्याची सेवा घडली एवढा मोठा. म्हणा एक काम गोविंद महाराज जवळ होतं काय हे बरं झालं, म्हातारपणात पोरग झालं. मला टाळी वाजवा, टाळी. आपल्या परिसराचं वैभव आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे
हरिभक्तीपरायण गोविंद महाराज धोत्रे टाळी वाजवा. उपस्थित झाले, आनंद वाटला. लक्ष द्या. तुकोबारा सांगतात आतापर्यंत भीती, आतापर्यंत भय, आतापर्यंत चिंता, पण त्याची सेवा घडली. आता भय नाही. ऐशी वाटे का घडली या सेवा. मग तुकोबारा सांगतात त्याची सेवा घडली ना म्हणा. एक काम कर, आता माझे मनी धरावा. काय काय करीतो या परिना ऐके. आता कोठे एक तत्व नाम दृढ धरी मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी. मना सज्जना भक्त बनतेच जावी हरीच्या श्री हरी याला स्वभावी याने त्यांचे सर्व सोडवले द्यावे याने बनतेचे सर्व भावे. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा हात करेल नेमाचा अनुरायांचा दोषी होरा. महाराज खरंच सांगतो भवन महाराज इमानदारीनं आपला ताल लय पक्का आहे. क्या बात. टाळी वाजवा. ताल ज्याचा ताल पक्का आहे त्याच्या हलवत नसतात. सांगतात मना एक काम कर, आता माझी मनी धरावा निर्धार. आता टाइम होता आलाय. निर्धार कसा असावा एवढा दृष्टांत. सेवा समाप्त. सरळ बसून टाळी वाजवा. निर्धार कसा असावा माझ्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजासारखा. माझ्या संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं. कुणा पकडलं? औरंगजेब. बोल संभाजी. धर्म सोडणार का मरण पत्करणार. राज्य संभाजीला सांगितले भेणार यावणार नाही. औरंगजेबाने विचार केला तुम्हाला जातवानं तुम्हाला अनुभव घ्यायचा आपल्या गाईला वाचवा गावरान गाईला. तुम्ही तांब्या घ्या दूध काढायला एका लागतात मला तांब्या एकीकडे 32ला 32 राजे लागतात. जातवान मारायचं आणि खैर बांध जर्सी ती गाय जर घरात कोणतरी मेलंय त्या गायला तुम्ही प्या दूध काढून घ्या. माळ घालायची गरज नाही. विनोद नाही. ते गाय उभं राहायला म्हणते हलू नाही चालू नाही चेहरा वगैरे काही बोलू नाही. ते जितकं पाणी पिते तितकं दूध देत आणि जितका माल खाते तितका बाका बाका शेण टाकते. विनोद नाही. पकडा. माझ्या संभाजी राजाला पकडलं. पुन्हा पुन्हा बोल संभाजी. माझे संभाजी राजे सांगू लागले दरी दरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा धारा बोलला काती पासवी हरपला प्रकाश जाये आई संग संभाजी राजांना सांगितलं आई लाईट गेली अंधार पडेल. धर्म बुडाला जगातलं सुख नाही होईल. चला हात. धर्माचे पालन करणे पकडा. बोलतो तरुण मंडळी लक्ष दे नाही का. माझ्या संभाजी राजाला पकडलं. बोट तुटेल इतकं उकळतं पाणी तापवलं. किती बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं. थाड थाड शरीर उडत होतं. अंगावरला चमडा काढला. 42 दिवस पूर्ण झाले. राज्य मरत होते. औरंगजेबानं सळया तापल्या राजाच्या ठापकन डोळ्यात दिल्या. माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले पण माझ्या राजाला धर्म नाही सोडला. एक वाक्य बोलतो माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून आज एवढ्या वनात हा सप्ताह चालू आहे. माझ्या संभाजी राजानं धर्म नाही सोडला म्हणून आज आपल्या वन मारुतीच्या मंदिराला कळस आहे. महाराज एक वाक्य बोलू. संभाजी राजानं धर्म सोडला असता आपल्या दारात तुळस नसती. आपल्या गळ्यात माळ नसती. माझ्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकून असला. ज्या दिवशी संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली. सगळ्यांना जोरात म्हणा. माझ्या पाठीमागे जोरात म्हणा. जोरात. धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सद्गुरु महाराज.
कसे काय लग्नात बसले वाटवं झालं ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान त्या दिवशी पदवी मिळाली धर्मवीर संभाजी महाराज की जय शेपटी लावली असा निर्धार आता माझी मनी धरावा धर्मासाठी देह जाऊ द्या आता सगळ्याला माहित आहे तुम्ही रामायण ऐकलं तुम्ही रामायण सांगतात खरं सांगा गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णाने पकडला पुन्हा पकडला कुणा ते वानर मुठीत बसलं बबन महाराज आणि सुगंध येऊ लागला गोविंद महाराज कुणाचा नाही आपला येत आता कशाला पुढचं सांगत बसू त्या वानराचा सुगंध येऊ लागला त्याला विचारलं बाळा आमच्या लंकेत सगळेच बेवडे त्याला सत्य कळणार झिंग झिंग झिंगा तुझ्या अंगाचा सुगंध याला कुणाचा ते म्हणलं रामाचा महाराज रामाचा म्हटल्या तर पाय जाग मस्तकाला गेली हो हे तुला जगायचे ना तू एक काम कर रावणाचा म्हण कुणाचा म्हण कुणाचा म्हण कोण म्हणू लागलं कुंभकर्ण लक्ष्मणराव नाही नाही हसू नका ह्याकडे बघा अशी जर पाळी आपल्यावर आली एका मिनिटात पक्ष बदलाला काय सांगा महाराज विनोद नाही ह्याकडे लक्ष द्या त्याला विचारलं रामाच्या घरावनाचा रामाचा अरे तुला जगायचे रावणाचा म्हण रामाचा तुला मरायचे का त्याला सांगितलं देह जावो रामाचा घरावनाचा रामाचा म्हटलं की मुर्दाबाई चिरकाचे धाराबाई रामाचा घरावनाचा रामाचा म्हटलं की मुर्दाबाई कुणाचा रामाचा घरावनाचा रामाचा मुर्दाबाई विनोद नाही ते वानर रामाचा म्हणूनच मेलं पण रावणाचा म्हणून नाही मेलं रावणाचा म्हणून नाही मेलं असा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार चिंतने अंतर चिंतने तद्रुपता सारावा चिंतने एकांत वासी देवाच्या पूजने युक्त आहार इंद्रियाशी काय हे केले चिंतने हे काही दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील चिंतने तद्रुपता चिंतन करा चिंता करू फायदा येते नाही झाली कोणाची निराश आल्या याचं काय सकृती विशेषी दीन असो दुबळ असो गरीब असो भिकारी असो कोणी असो उंच नीच काही नेले भगवरा तिसरे भाव भक्ती देखो निया म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतो अरे वाजवा
तास हल्ला नाही त्यार्थी चालू होणार आहे समजून घ्यायचं. अनुमान प्रमाण कळलं मला. लक्ष द्या तो कमने येते नाही तुझे सकाळाशी यारे यारे खटनट यावे परमार्थ सगळ्या तू कमने येते पाठ बदलू गुण मारा तू कमने येते पंढरपुरात चला कुठं त्याला पंढरपुरात 1 मिनिट. तुम्ही कोणत्याही देवाला जा तरुण मंडळी पंढरपूर सोडून कोणत्याही देवाला जा त्या देवाच्या पायाचं दर्शन घेता येतं का लांबून घेता येतं बोला लांबून का जवळून लांबून 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 उगाचे ढिले जमत नाही इतकं 65 नाही जमत. माझ्याकडे लक्ष द्या लांबून का जवळून लांबून. जगात असा एकच देव आहे माझ्या पंढरीचा पांडुरंग त्याला शिवता येते त्याच्या पायाचं दर्शन घेता येते असा जगात एकच. त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला त्याचे पायी घाला मिठी बोल नाही घे हवा एकासाठी खांदावा हे त्याला शिवता येतं त्याला आलिंगन देता येतं मूड पापी जैसे तैसे तरी बस त्याच्या ताकद आहे म्हणून महाराज सांगतात तू कमनी तेथे कमनी येते नाही तुझे कोणी असो राया रंकास देवा दीन दुबळा गरीब भिकारी राजा कोणी असो नाता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर याच्यामध्ये धावते गात अभंगाचा भावार्थ झालाय. आनंद वाटला. एखादा शब्द चुकीचा गेला असेल मला द्या करविली तशी केली कट कट वा कोणी खानिष्ठ देव जाणे काय सांग महाराज. आनंद वाटला. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरु मारुतराम महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि जाता जाता 3 गोष्टी घेऊन जा. किती म्हणजे बाकीचं सोडून द्या असं नाही बाकीचं घ्या पण मेन सांगतो ज्याच्या गळ्यात माळ नसेल हसण्यात घालू नका कोण दिवस येईल नाही देहाचा चांगलं शरीर आहे तोपर्यंत माळ घाला कंटी मिरवा व्रत करा. का घालायची आपला हिंदूचा माणूस मेला तोंडात का घालते कोण मला कोंबडीचे बघ मेल्यास कोंबडीचे कोंबले काय आणि बेसरमीचे कोंबले काय जित्या नाही अन्न मेल्यावर पिंड जात. शरीर चांगलं आहे तोपर्यंत माळ घाला तीर्थयात्रा करा परमार्थ करा अन्नदान आनंद ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला. दुसरी गोष्ट खोट्यातली गाय सांभाळा. काय सांभाळा आपली कोणती गावठी गाय बरं काय गावठी खोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरं वाक्य घरातले मायबाप सांभाळा. महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या राग आला तर मला दक्षिणा देऊन जा शिव्या देत जाऊ नका. हे सर उलटा आहे गोविंद महाराज इथलं खात्यात वासुदेव महाराज इथलं खात्यात माहेरात फोन करतात हॅलो मम्मी मम्मी तुमचं काय ऐकलं ना विमान आहेत मम्मी कशी आहेस की सासू सासरा झटका येऊन मेला पत्ता लागे नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा तुमची भाऊजी तुमच्या आई बापाची पाये धुवून पिल्याची पाये जैशी करणी वैशी जगी जीवनाचे काही काय बायाला लय चांगलं वाटलं काही बाया अशा बघायला पुन्हा आणला असं मग मी याला म्हणत इनो सोडून द्या. एक वाक्य बोलतो तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला हनुमंतराया आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील. हातवर सरळ हातावर सरळ काय भया कॅमेरा सगळ्यात फिरव माय सगळ्यात फिरला पाहिजे असा उगा मह्यात पुढं असा काय कामाचा नाही सगळ्याचे हात. नाव काय तुमचं श्रीनाथ भगवान बाबा चैन जय भगवान.
नाव श्रीनाथ ना वा धन्यवाद देतो तुम्हाला चांगलं चांगलं टाकलं असे ठेवा चहा पिऊन येतो